नागपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे। या पार्श्वभूमीवर अमरावतीतील हनुमानगडी येथे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले। या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाला थेट राजकीय प्रत्युत्तर देण्यात आल्याची चर्चा रंगली। यावेळी बोलताना रवी राणा यांनी हिंदुत्व हे केवळ निवडणुकांपुरते आठवणारे नसून ते आमच्या आचरणाचा भाग आहे। प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धा कृतीतून दिसली पाहिजे असे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली। ज्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पूर्ण प्रचार केला त्यांच्याच पाठीवर खंजीर बसून मागे घ्या ना यार तुम्ही त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री झाले। तर मला सांगा, जो माणूस आपल्या पावरसाठी पदासाठी आपले विचार विसरतो, वडिलांचे विचार विसरतो, त्या व्यक्तीला राम भगवंताने खरा शिकवलेला खरा शिकवला आहे। तर थोडंसं त्याच्यामध्ये काही असं राम भक्ती असं राजकारण सोडून त्यांनी खऱ्या अर्थानं हनुमानगडीला येऊन हनुमान चालीसा वाचावी, आम्ही स्वागत करू। मुख्यमंत्र्यांच्या घरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे मोठ्या म्हणायचे, त्यांनी जर म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालीसा वाचतो हनुमान चालीसा वाचा। माजी खासदार नवनीत राणा यांनीही आपल्या भाषणात 2022 मधील हनुमान चालीसा प्रकरणाचा उल्लेख करत थोडी मोठी हिंमत करून आमचे मुख्यमंत्री साहेबांचे घरापाशी येऊन राम रक्षाचं जे पठण करत आहे त्यांना माझा एवढाच प्रश्न आहे, तुम्ही अयोध्या गेले काय? रामललाचे दर्शन घेतले काय? फक्त जे नौटंकी आणि जे ढोंगीपणा करत आहे राम रक्षाचे नावाने, त्यांना एक प्रश्न आहे। आमचे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की मी त्यांचं स्वागतच करतो, रामरक्षा कोणी करत असेल तर मी त्यांचं स्वागतच करणार आहे। पण मी जनाब उद्धव ठाकरेजींना आठवून देऊ इच्छितो की जेव्हा आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं अमरावतीवरनं की मी हनुमान चालीसाचं पठण करन, तर आम्हाला तिथून धमक्या यायला लागल्या, तुम्ही फक्त मुंबईत पाय टाकून दाखवा, तुमचे पाय छाटण्याचे कामं आम्ही करू। 3दा ॲज ए MLA विधायक आमदार राहिलेले रवीजी आणि ॲज ए महिला खासदार राहिलेली, तेव्हा आम्ही फक्त मुंबईत गेलो तर मुंबईत पोलिसला असे ऑर्डर दिले आणि छोटे कामासाठी स्वतः मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरेजी फॉलोअप घेत होते। पोलीसवाल्यांना सांगत होते की त्यांना घसीटून गाडीत बसवा आणि बसवल्यानंतर पूर्ण रात्र मला लॉकअपमध्ये ठेवला। रात्री 4 वाजता राजद्रोह दाखल केला। सकाळी कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला जमानत होऊ दिली नाही। तेच जनाब उद्धव ठाकरे आज म्हणतात जेव्हा आमचे देशाचे प्रधानमंत्री अयोध्यामध्ये रामललाचे मंदिराचं भव्य उद्घाटन होत होता, लोकार्पण होत होता, लोक दर्शनासाठी भीड केली होती, तेव्हा उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? त्यांना ते प्रश्न विचारा। जे रामललाचे दर्शन घ्यायला गेले नाही, आज ते रामरक्षाची कशाला गोष्ट करताय? ते रामरक्षा करत नाही आहे, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे। जनाब उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर जे उरले सुरले तेही जाईन, मी आणि आदित्य राहीन, तिथपर्यंत वाट पाहिली आहे तुम्ही। खूप बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए। राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया। सगळे राम भक्त आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सोबत उभे आहे। जय श्री राम। उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। त्या म्हणाल्या, आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका घेतली तेव्हा आम्हाला तुरुंगात टाकण्यात आले। आज त्याच हिंदुत्वाचा आणि रामरक्षा पठणाचा आधार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। हनुमानगडी येथे झालेल्या या सामूहिक पठणात युवा स्वाभिमान पक्ष व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विशेषतः लक्षणीय संख्येने महिला, युवक आणि भाविक यांनी उपस्थिती दर्शवली। बडनेरा येथील युवा स्वाभिमानीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक अजय जयस्वाल यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने हनुमान भक्त व नगरसेवक, झोन प्रमुख मिनी महापौर किशोर जाधव, नगरसेविका
त्याच महिला व बाल कल्याण समिती सदस्य रजनी डोंगरे, नगरसेविका गौरी मेघवाने, पवन भिंडा, अमित यादव सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जय श्रीराम जय हनुमानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सियावर रामचंद्र की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. हनुमानगडीवरून BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.